विद्यार्थ्यांनो, आजपासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक या परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो सुरुवात झाली आहे आणि या परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत ते आज आपण बघणार आहोत। तर आठवड्यातून तुम्हाला नक्की शिकायला भेटेल विद्यार्थी मित्रांनो, आणि जे प्रश्न विचारले जात आहेत त्याच्याशीच रिलेटेड आपण या ठिकाणी प्रश्न आज तयार केले आहेत। तर एकदा बघून घ्या, नक्की तुम्हाला याचा फायदा होईल। तर पहिला प्रश्न आहे, IFSC कोडमध्ये किती अंक किंवा अक्षरे असतात? तर IFSC कोडमध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी 11 अंक किंवा अक्षरे असतात। पुढील प्रश्न, भारतात सर्वप्रथम नॅशनलायझेशन कधी झाले? तर याचे योग्य उत्तर आहे 1969 मध्ये। पुढील प्रश्न, स्विफ्ट कोडचा वापर कोणत्या व्यवहारात होतो? तर स्विफ्ट कोडचा वापर हा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी होत असतो। पुढील प्रश्न, UPI व्यवहारात VPA म्हणजे काय? तर UPI व्यवहारात VPA म्हणजे व्हर्च्युअल पेमेंट ॲड्रेस, ऑप्शन सी। यानंतर पुढील प्रश्न बघूयात, पानिपत या साहित्याचे लेखक कोण आहेत? तर लक्षात घ्या, पानिपत या साहित्याचे जे लेखक आहेत ते आहेत विश्वास पाटील। आणि लक्षात घ्या, ज्या विद्यार्थी मित्रांनी आपलं जे मटेरियल घेतलं आहेत ना त्याचा नक्की त्यांना फायदा झाला आहे, कारण की आपण क्वालिटी कंटेंट तयार केले, जे सिलेबस आहे ना त्यावरच आधारित आपण या ठिकाणी प्रश्न बनवले आहेत। पुढील प्रश्न आहे, चेक बाउन्स झाल्यास शिक्षा कोणत्या कायद्यानुसार होते? तर ती होते विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881। पुढील प्रश्न, हरित क्रांती भारतात कोणत्या वर्षी सुरू झाली? तर लक्षात घ्या, हरित क्रांती भारतात 1965 मध्ये सुरू झाली। पुढील प्रश्न, राष्ट्रीय अन्न सुरक्षा मिशन प्रामुख्याने कोणत्या पिकांवर लक्ष केंद्रित करते? तर ही या ठिकाणी लक्ष केंद्रित करते गहू, तांदूळ आणि डाळी। पुढील प्रश्न, गोलपिठा या कविता संग्रह कोणाचा आहे? तर गोलपिठा हा कविता संग्रह नामदेव ढसाळ यांचा आहे। पुढील प्रश्न, वित्त आयोगाची नेमणूक कोण करतात? तर वित्त आयोगाची नेमणूक हे राष्ट्रपती करत असतात। पुढील प्रश्न, प्रधानमंत्री फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ही सुरू झाली आहे 2016 मध्ये। पुढील प्रश्न, हरित क्रांतीत कोणत्या प्रकारच्या बियाणांचा वापर केला जातो? तर तो केला जातो उच्च उत्पादकता बियाणे। यानंतर अजूनही प्रश्न बघायचे, त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता आपण सेपरेट क्वालिटी प्रश्न साईडला काढले आहेत। यामध्ये तुम्हाला 2000 प्रश्न देतो आहे, 61+ ऑनलाईन टेस्ट आहेत, प्राईज आहे 249। 2000 प्रश्न तुम्ही 1 ते 2 तासामध्ये रीड करून घ्याल, त्यानंतर ऑनलाईन टेस्ट द्या, म्हणजे परिपूर्ण तयारी तुमची होऊन जाईल। यामध्ये तुम्हाला DCC बँक मागील प्रश्नपत्रिका, कृषीविषयक ज्ञान आणि महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, माहिती व तंत्रज्ञान, बँकिंग अवेअरनेस व सहकार प्रश्न आणि वरील सर्व टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट तसेच चालू घडामोडीचे प्रश्न बोनस स्वरूपात आम्ही तुम्हाला देत आहोत। तसेच तुम्हाला जर परिपूर्ण पॅकेज हवं असेल तर 19,000+ प्रश्न, 350+ ऑनलाईन टेस्ट 499 रुपयामध्ये भेटेल। हे दोन्ही कोर्स परचेस करायचे असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? तर लक्षात घ्या, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हे 2005 मध्ये सुरू झालेलं आहे। पुढील प्रश्न, राष्ट्रीय ग्राहक दिन या दिवशी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 24 डिसेंबरला। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे स्थापन करण्यात आला? तर महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरानगर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर ते आहेत एकूण 36 जिल्हे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्डे, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र कुठे आहे? तर ते आहे नाशिक या ठिकाणी। पुढील प्रश्न, 2025 मध्ये कोणत्या राज्याने हर घर जल योजना सर्वप्रथम पूर्ण केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑप्शन बी गोवा राईट आन्सर असेल। पुढील प्रश्न, भारत सरकारने 2025 मध्ये कोणता नवीन पोर्टल लॉन्च केला शेतकऱ्यांसाठी? तर तो लॉन्च केला आहे ऑप्शन डी किसान पोर्टल। पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेने 2025 मध्ये डिजिटल भारत 3.0 प्रकल्प सुरू केला? तर तो सुरू केला आहे ऑप्शन क्रमांक बी मेटी या संस्थेने। पुढील प्रश्न, संगणकाला टेलिफोन लाईनशी जोडणारे उपकरणाचे नाव सांगा? तर त्याला आपण मोडेम म्हणतो। संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 2 डिसेंबर। लॅनचे संक्षिप्त रूप काय? तर ते आहे लोकल एरिया नेटवर्क। आंबट ओला म्हणजे काय? तर अर्धवट वाळलेला। पुढील प्रश्न, अरज म्हणजे काय? अरज म्हणजे ज्यास कधीही म्हातारपण येत नाही असा। पुढील प्रश्न, उंटावरचा शहाणा याचा अर्थ ओळखा?
तर अर्थ आहे मूर्खासारखा सल्ला देणारा. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात केसरी वृत्तपत्र केव्हा सुरू झाले? तर हे सुरू झालं आहे 1881मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे मटेरियल आहे ते तुम्ही नक्की परचेस करा, त्याचा तुम्हाला परीक्षेत फायदाच होणार आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा जर तुम्हाला डेली बेसिसवर असेच जर तुम्हाला अपडेट हवे असेल किंवा पेपरचे जर क्वेश्चन पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे, त्याला देखील जॉईन करू शकता, ज्यावर आपण परीक्षेत विचारलेले प्रश्न त्या ठिकाणी शेअर करू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.